तर थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. आज जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आई गावदेवी चषक उंबारडे 40+ या चषकाच्या माध्यमातून आम्ही सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकतात. आज दिवस दुसरा 28/12/2025 रोजी चालू असलेला आज फायनल डेचा मुकाबला आहे आणि याच्यामध्ये आज देखील 8 संघ खेळतील. काल तुम्ही पाहिलं की चिकनगर 40+ संघ हा अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला आहे, मेगा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. तर आज देखील 8 संघ खेळतील आणि 8 संघांमधून आज कुठला तरी एक संघ नशीब आजमेन आणि तो मेगा फायनलमध्ये जाईल. तर चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकता. बेतवडे 40+ विपक्ष मोठी देसाई 40+ या दोन टीमच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, गेम इज ऑन, प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू उडून आहेत. धावा मिळतील, 2 मिळाल्या, 3 आणि बघता बघता पहिल्याच चेंडूवर आलेल्या 4 धावा. येतोय तो या स्पर्धेतील सुपर चौकार. चेंडूवर तुम्ही पाहू शकतात की दीपक यांनी उडवलेला चेंडू, आलेल्या 4 धावा. पहिल्याच दिवसातील पहिल्याच चेंडूवर केलेला हा आगाच. नाणेफेकी गमावल्यानंतर चांगली फलंदाजी. अजून एक लो फुल टॉस चेंडू आणि त्याच दिशेने खेचून काढला. यावेळी आनंद कार्पेट चेंडू जातोय बॅक टू बॅक, दुसरा लगातारचा तो चौकार. तर चेंडू लागून आलेला आहे का आतमध्ये? ओके ओके. एक मिनिट चेक करतोय. हा चेक करतो. धावून किती काढले पंच? 2. 2 धावा आहेत. तर मिळतील त्या 2 धावा. असं वाटलं होतं का चेंडू पहिले सीमारेषा पार गेलाय. संदीप संदीप लो फुल टॉस यावेळी दिशा दिले ऑन साइडला. चेंडू ड्रिल केलाय. चेंडू आता जातोय आनंद कार्पेट आणि येतोय या स्पर्धेतील आता दुसरा चौकार. तीन चेंडू, धावा झाल्या धावफलकावर 10. तुम्ही पाहू शकता पहिल्या चेंडूवर चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्यानंतर सेम रिझन मध्ये तोच फटका खेळला, त्यावेळी चेंडू थोडासा अडला, त्यावर 2 धावा आल्या आणि येतोय तो आता तिसऱ्या चेंडूवर चौकार. धावा 10, बिनबाद 10 कट केल्या. यावेळी कॅचची संधी होती, पॉईंटचा क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याचा फायदा मिळाला आहे आणि धावा झाल्या त्या आता धावफलकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11. चांगली सुरुवात मोठी देसाई संघाची. दीपक याने नांदिवली चषकमध्ये 4 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये घेतले आणि त्याचप्रमाणे स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान सुद्धा मिळाला होता. दीपक तोच आता तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. पण आता स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन आला, त्याचं नाव आहे जालिंदर. जालिंदर पाटील, दीपक पाटील ही सलामीरची जोडी तुम्ही पाहू शकतात मोठी देसाई संघाकडून. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चांगला पिकअप केलाय. तोपर्यंत पाहू शकतात की तुम्ही 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावा 13. शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेचा षटक आहे. तुम्ही पाहू शकता संदीप भोईर बरेच वर्ष रेग्युलर फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळल्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये जर पहिली बाईक जर ज्याला पटकावली असेल तो खेळाडू म्हणजे संदीप भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर चांगला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टचा. अजून एक चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या इथून चेंडू जातोय. गुरुनाथ दादा चेंडू अडवतात आहे, पण तोपर्यंत तुम्ही पाहू शकता की 3 धावा कंप्लीट आणि 3 धाव्याने पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर लागते ती 16, बिनबाद 16.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता बिनपास 16. चांगली सुरुवात मोठे देसाई संघाची, चांगल्या फॉर्ममध्ये इन्फॉर्म असलेला हा संघ 2 ते 3 स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे या संघाची आणि आज देखील चांगली कामगिरी करतोय. सकाळच्या सत्रात नाणेफेकी गमावली असली तरी पण चांगली फलंदाजी केली आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. दीपक आणि जालिंदर बिनबाद 16 अशी धावसंख्या तुम्ही धावफलकावर पाहू शकतात. पहिल्या षटकात संदीप यांचा चांगला समाचार घेत आहे बॉलर्सने. आणि ज्ञानेश्वर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाले. वैयक्तिक पहिला आणि P2चा दुसरा षटक घेऊन आले. P2च्या पहिल्या षटकात तुम्ही पाहू शकतात 16 धावा खर्च केल्या संदीपने, जो या संघातील अष्टपैलू खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधातच केलेलं आक्रमण तुम्ही पाहू शकता. 16 धावसंख्येवर जालिंदर आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्यात. गोलंदाजीच्या मार्कवर ज्ञानेश्वर सज्ज. राईट आर्म ऑफ स्पिन चेंडू टॉस होता, त्याला पूल केला आणि पाठवल्या सीमारेषा पार. अजून एक 4 धावा. मॉर्निंग सेशन आहे पण काय फलंदाजी होते दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. जालिंदर आणि दीपक असे वाटत आहे की घरातूनच सेट होऊन आले की काय, कारण प्रत्येक चेंडूचा चांगला समाचार घेतात ते. येईन त्या दिशेला फटकेबाजी करण्याचा मानस सध्या तरी दोन्ही फलंदाजांचा आहे. अजून एक चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण आहे तिथे, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आहे. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या आहे धावफलकावर 21. पंचांकडून लेग गार्ड घेत असताना दीपक, ज्याने चांगली कामगिरी केली नांदिवली चषकमध्ये. तुम्ही पाहू शकता की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान सुद्धा या खेळाडूला मिळाला. त्याचप्रमाणे संघातील ज्ञानेश्वर यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा मान देखील मिळाला. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी राहिलेली त्या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळायचा होता, पिकअप शॉट खेळायचा होता, पण चेंडू ऑफस्पिन झाला आणि थेट यशस्वीच्या हातात गेला. येतोय तो डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर आता डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. P2चं षटक तुम्ही पाहू शकता. आता ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेचलाय, समोरच्या दिशेने उडवलाय, फटका फसला की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळी फलंदाज होतोय बाद आणि धक्का क्रमांक लागला पहिला. मोठी देसाई टीम तनू बॅटर मैदानामध्ये जाताना तुम्ही पाहता ज्ञानेश्वर देवकर चांगली गोलंदाजी केली. नांदिवली चषकमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. तुम्ही बघता की इन ॲट 3 वन डाऊनचा खेळाडू. वन डाऊनच्या भूमिकेत तुम्ही नेहमीच पाहिलंय की भारताची वॉल ज्याला आपण म्हणतो, राहुल द्रविड, चेस मास्टर विराट कोहली, उत्कृष्ट कर्णधार रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस असे मातबर खेळाडू वनडाऊनच्या भूमिकेत येतात. कारण वनडाऊनच्या भूमिकेत आलेला खेळाडू हा सक्षम खेळाडू असतो, संघातील प्रमुख घटक असतो आणि त्याच्यावर सर्व काही जिम्मेदारी असते जेव्हा आपले ओपनर्स लवकर बाद होतात. आणि ती जबाबदारी आता ज्ञानेश्वरच्या खांद्यावर आली आहे, कारण गोलंदाजी तेवढीच चांगली झाली आहे. समरून पण ज्ञानेश्वर यांची आणि ज्ञानेश्वरच्या विरुद्ध आता फलंदाजी करायची ती ज्ञानेश्वरला. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू पूर्णपणे प्रभावित केलं. मी तर बोलेन गोलंदाजीने पहिल्या चेंडूवर चौकार आला ऑफ साईडच्या रिझनमध्ये. त्यानंतर प्रत्येक चेंडू या लाईन अँड लेंथमध्ये टाकत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. फक्त 4 चेंडूवर एकच धाव खर्च केली त्यानंतरच्या आणि धावफलकावर आहेत त्या 21. शेवटचा चेंडू या षटकातील. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 5 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला देखील बाद केलं आणि 2 षटकांच्या सुमारे धावा झाल्या त्या 1 गडी बाद 21.
ते खूप चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं की अवघा एक षटक टाकलं, त्यामध्ये एक फलंदाजाला बाद करत 5 धावा खर्च केल्या. पहिल्याच षटकामध्ये तुम्ही पाहिलं की 16 धावा होत्या आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना P2च्या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत असताना एकच फलंदाजाला बाद केलंय. आता क्षेत्ररक्षण विखुरलंय कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटका समाप्त झालेले आहेत. तुम्ही 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर लावू शकतात. पंच काय महेंद्र तांडेल गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. वय चेंडू हवाय का? 2 चॉईस केले त्यातला एक कुठलाही घेऊ शकता तुम्ही. दुसरा जर बॉल चॉईस केला असेल तर जे 2 घेऊन गेले त्यातला एक तुम्ही घेऊ शकता. एक पंचांकडे दिला असेल तर तो चेंडू तुम्ही घेऊ शकतात. दुसरा बॉल दिलाय का पंच तुमच्याकडे? नाही दिलाय. आला आला चेंडू आला. तुम्हीच चॉईस केलेला चेंडू आहे. दोन षटका समाप्ती. धावा आहेत 10 फलकावर 21. एक गडीच्या मोबदल्यात महेंद्र तांडेल नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले. 30 सर्कलची जी सीमा होती ती सुद्धा आता संपन्न झालेली आहेत. पॉवर प्लेचे दोन्ही षटका समाप्त झालेले आहेत. बेतवडे संघाने कमबॅक केला. पहिलं षटक हे मोठी देसाईच्या नावावर राहिलं पण त्यानंतर दुसरं षटक हे बेतवडे संघाच्या बाजूने राहिलं. 5 धावा खर्च केल्या आणि चांगली गोलंदाजी केली. एक गडी बाद केला. महेंद्र तांडेल पुढील चेंडू कट लागली. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी मिळाली ती एक धाव. एकने धावसंख्या वाढते. धावा झाल्यात ते आता 22. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता ज्ञानेश्वर. प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आणि आता 40+ फॉर्मॅटमध्ये कामगिरी करत असताना गोलंदाज महेंद्र सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर. मोठा फटका घेतलाय. ऑन साईडच्या रिझनमध्ये फटका फसलाय. प्रॉपर कनेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. चांगली सुरुवात. धावा 24. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. बेतवडे संघाची कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये थोडेसे पिछाडीवर होते पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. ज्ञानेश्वरने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर महेंद्र आहेत. अचूक टप्प्यावर चेंडू हाताळतात. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत. सकाळचा सत्र आहे त्यामुळे गोलंदाजांना जास्ती फायदा होईल खेळपट्टीचा. अजून एक चांगला चेंडू येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिलं षटक संदीप यांचा महागडा ठरला पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली. लाईन लेंथ खूप चांगली आहे. पिचिंग सुद्धा खूप चांगली. आणि येतोय तो वाईड. याच दरम्यान एक्स्ट्राने धावसंख्येत ऍड होईल आणि धावा झाल्या त्या 25. 25 धावा 10 फलकावर. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. छोटासा बॉडी बॅलन्स मागे गेलेत. मागच्या पायावर हा चेंडू खेचून काढायचा होता पण फटका पुन्हा एकदा फसलाय. धावा मिळतील त्या 2. बॅटची मागणी आहे. तर तुम्ही पाहू शकतात आपले माननीय आणि सन्माननीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जी झाडांची निगा राखली जाते. तुम्ही पाहू शकता दर रविवारी या गोष्टी होत असतात. आमच्या इथे सुद्धा साफसफाई जेवढी काही कामं असतात
ती नेहमीप्रमाणे आमच्या इथे सुद्धा होतात, कल्याण डोंबिवली विभागात होतात. त्याचा संदीप भंडारी यांच्या माध्यमातून ही सर्व निगा राखली जाते. अनेक चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही पाहत होता की सद्गुरू म्हणून त्यांनी जी बैठक सुरू केलेली आहे, त्या बैठकीचा वारसा जोपासत असणारा डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा चांगली उपक्रम तुमच्या माध्यमातून सादर होतोय. समोरच्या दिशेने तुम्ही पाहू शकतात की झाडं लावा आणि झाडं जगवा, कारण झाडं लावल्यावरच आपल्याला पाणी मिळेल, पाऊस पडेल आणि पाणी आहे तर जल आहे तो कल आहे, असंच काहीतरी आहे. त्यामुळे झाडांची निगा राखा आणि चांगला उपक्रम पुन्हा एकदा आम्ही सांगतो की डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या मार्फत वळतोय मॅचच्या दिशेने. यावेळी खराब चेंडू टाकलाय, नव्याने चेंडू टाकावा लागेल. वाईड दुसरा स्वेअर चेंडू या षटकामध्ये. नव्याने चेंडू आता हाताळावा लागेल पुन्हा एकदा. पुढील चेंडूसाठी सज्ज ज्ञानेश्वर मोठा फटका मारायच्या शोधात असते. फुलटॉस चेंडू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता चेंडू खेचून काढला. क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबिंग झाले आणि त्याच्या डोक्यावरून एक टप्पा उसळी घेत चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकाने चेंडूपर्यंत यायला. टेनिस बॉल आहे, स्वाभाविकच आहे, उसळी घेणार आणि मिळाल्या त्या 4 धावा. धावसंख्या 32. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, कनेक्शन बरोबर होत नाही बॅटचं. ज्ञानेश्वरांना मोठे फटके खेचायचे आहेत पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर होत नाही. तत्पूर्वी मिळाल्या त्या 2 धावा. 2 धावसंख्या झाली 34. तिसरं षटक समाप्त आणि 1 गडी बाद. ड्रिंक्स पण मैदानात जाऊन द्या. 3 षटका समाप्त झालेले. ड्रिंक्स हवा असेल तर ड्रिंक्स करा. आता ड्रिंक्स पाठवून देण्यात यावा. तुमचा कुठलाही 12वा खेळाडू किंवा प्रतिनिधी असेल तर लगेचच पाठवून देण्यात यावा ड्रिंक्स मैदानामध्ये. हा घेऊन जाऊ शकतात, कोणी कोणी पण घेऊ. तिथे बॉटल. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. तीन षटका संपन्न झाले. 3 षटकामध्ये धावा पाहिल्यात तुम्ही 32. पहिल्या षटकात 16. 34 झाल्यात. लास्टच्या चेंडूवर 2 धावा आल्यात. 34 धावा झालेल्या आहेत. ओके. धावा झाल्यात ते आता 34. 3 षटका समाप्त, 1 गडी बाद. चांगली सुरुवात. पहिल्या षटकात 16, त्यानंतर 5 आणि त्यानंतर आल्या त्या 13 धावा. 3 षटकांचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. आमचे साथी स्कोरर तुम्ही पाहू शकता की दिनेश दादा सर चांगल्या स्कोरिंगच्या भूमिकेत गेले 4 ते 5 वर्षाचा त्यांना आलेला असलेला एक्सपिरियन्स. आणि तुम्ही नुकतीच झालेली स्पर्धा सपाट चषकमध्ये देखील पाहिलं की सलग 6 दिवस त्यांनी कंटिन्यू स्कोरिंग केली. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी आता 4थं षटक घेऊन आले. स्लॉग ओव्हरच्या षटकांना सुरुवात झालेली आहे. 3 षटकांमध्ये धावा पाहिल्यात की तुम्ही 34.
जालिंदर अजूनही स्ट्रायकिंग एंडला. तुम्ही पाहू शकता जालिंदरकडून आता मोठ्या अपेक्षा असतील डगआउट बॉक्समधून. ऑफ स्पिन टाकलेला चेंडू फ्लिक केला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. निलेश तिथे आहे, चांगला अडवला आहे. 2 धावा आता कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट झाल्या. 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 37 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चांगला फटका होता. ब्लॉकर टाकायचा प्रयत्न होता. ब्लॉकर तर टाकला पण फलंदाजाने देखील तेवढ्यात चातुर्य दाखवलं. फ्लिक केला चेंडूला. फाईन लेगच्या दिशेने धावा मिळाल्या 3. 37 धावा. धाव फलकावर. ज्ञानेश्वर आता स्ट्रायकिंग एडला. 37 धावा. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आणि नेक्स्ट मॅच असेल ती जुनी डोंबिवली 40+ विपक्ष खिडकाळी 40+ या दोन संघांच्या दरम्यान. तर जुनी डोंबिवली 40+ संघ ऑलरेडी आमच्या VIP डाईजमध्ये येऊन स्थानपन्न झालेला आहे. तर खिडकाळी संघ तुम्ही आले असतील तर रिपोर्ट करा. आणि याच दरम्यान येतोय तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर पडलेली आहे. संघाच्या धावसंख्येत देखील 1ने भर पडेल. धावा झाल्या 38. जुनी डोंबिवलीची संपूर्ण टीम आमच्या VIP डाईजमध्ये आलेली आहे. त्यामुळे खिडकाळी संघ जर तुम्ही आला असाल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकी करण्यात येईल. कट केला यावेळी. प्रोटेक्शन आहे तिथे. क्षेत्ररक्षक सजवला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो देखील अचूक आहे आणि चांगली फेकी फलंदाजा होतोय. धावचीच्या स्वरूपात बाद आणि धक्का क्रमांक लागलाय दुसरा मोठी देसाई टीमला. मॅनेजमेंटमध्ये बाळारामदादा भंडारी यांचा खूप मोबूल्य असा योगदान आहे. आणि उत्तमदादा पवार जर तुम्ही आला असाल तर आमच्या बॉक्समध्ये आमचे दादा आलेले आहेत. तर दादा न्यू बॅट्समन रुपेश ज्यांना तुम्ही पाहू शकतात गावदेवी चषकमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेतलेला हा खेळाडू. पहिला चेंडू डॉट. ज्ञानेश्वरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेत अचूक गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर त्यांच्या विरुद्धात चौकार आला पण त्यानंतर पूर्णपणे डॉमिनेट केले आपल्या गोलंदाजीने. कॅपिटलाइज केलंय. चांगला प्रभाव दाखवलाय त्यांनी यावेळी गोलंदाजी करत असताना. पहिला चेंडू त्यांच्या विरुद्ध दिशेने राहिला पण त्यानंतर सर्वच चेंडू त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले. जिथे क्षेत्ररक्षण लावले तिकडे खेळायला भाग पाडले प्रत्येक फलंदाजाला. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळले. लॉंग ऑनला संदीप आहेत तिथे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असे करा फ्लंबिंग झाले तिथे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्सने. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट दोन बॅटर्सच्या माध्यमातून. स्ट्राईकला पुन्हा एकदा रुपेश. खूप सुरेख फलंदाजी केली. तब्बल 50 धावा कुठल्या होत्या नांदुली चषकमध्ये. आणि उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी सुद्धा ठरला होता तोच रुपेश. आता फलंदाजीच्या मार्कवर शॉर्ट पिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा कट करायचा होता पण उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू पंचांनी दंडित केलंय की हा स्वेअर आहे. 42 आणि धावा झाल्या त्या 42. चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी मी तरी म्हणून मोठी दिसाई संघाची आहे मॉर्निंग सेशनमध्ये. सकाळचा सत्र आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू. वारंवार दुसरा चेंडू हा स्वेअर आहे. धावा देखील वाढतील. धावा झाल्या त्या 43. खिडकाळी विपक्ष जुनी डोंबिवली हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक्स मध्ये अजून एक चांगला फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 2 धावा होतील निश्चितच कारण बराच अवधी होता. फेकी थोडीशी खराब आहे. त्याचा फायदा उचललाय. तिसरी धाव कंप्लीट झाली. आता पाहूया चौथी धावेचा प्रयत्न करतील का. आणि बघता बघता 4 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे जिथे 2 धावा होत्या तिथे धावा आल्या त्या आता 4 आणि धावा देखील झाल्या 46. 46 धावा धाव फलकावर.
47 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकता. या चेंडूवर आल्या त्या 4 धावा. पाण्याची मागणी आहे तर पाणी जरा द्या लवकर. 40+ खेळाडू आहे, थोडीशी दमछाक होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातील धावा तुम्ही पाहू शकता. 47 धाव फलकावर. चांगली कामगिरी. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं की बॅकअप पण सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला नाही. चेंडू खेळपट्टीवर आदळला, तो ट्रॅव्हल झाला, दुसऱ्या बाजूला गेला. तिथे निलेश होते, निलेशांना चेंडू गॅदर करता आला नाहीये. त्याचा फायदा घेत असताना तब्बल 2 धावा अजून मिळाल्या आणि तब्बल 4 धावा मिळाल्या या चेंडूवर आणि धावा झाल्या त्या 47. शेवटचा चेंडू चौथी ओव्हरचा. तर या पुढील चेंडूसाठी सज्ज. अजून एक मोठा फटका खेचायचा आहे समोरच्या दिशेने. फटक्यामध्ये दम नाहीये, बॅकअप चांगला पाहायला मिळाला. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजा तर शिवाजीदादा भंडारी उंबरडेगावचे उद्योजक आपण यायचे व्यासपीठावर. तसेच दीपकदादा पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. यायचे आपण. 48 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गडी बाद झालेले ते 2. तसेच उंबरड्याचे कोणी ज्येष्ठ नागरिक असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे, आपला आशीर्वाद लागणं हे खूप मोठी जमेची बाजू असेल या स्पर्धेसाठी. तर आपण आला असाल कोणी तर व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर कुठले प्रतिष्ठित व्यक्ती असेल, सन्माननीय व्यक्तिमत्व असेल, त्यांनी लगेचच आमच्या व्यासपीठावर या, आमच्या VIP डायसमध्ये येऊन स्थानापन्न व्हा. कारण स्पर्धेची शोभा तेव्हाच वाढते जेव्हा खास व्यक्तिमत्व आणि VIP व्यक्ती जेव्हा या स्पर्धेसाठी आनंद घेण्यासाठी येते, सामना एन्जॉय करायसाठी येते आणि तुमचाच पाठबळ असतं. त्याच्याने संपूर्ण स्पर्धा ही संपन्न होत असते. त्यामुळे आयोजन कमिटीकडून सर्वच आलेल्या मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती 48. 2 गडी बाद झालेले आहेत आणि अजूनही शेवटचा षटक आहे, म्हणजे निर्णायक षटक आहे. निर्णायक षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. फायटिंग टार्गेट उभा करावा लागेल. गुरुनाथ दादा, सर्वप्रथमतः आम्ही त्यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीकडून टेनिस बॉल क्रिकेटकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पहिला चेंडू उडवलाय. समोर कॅचची संधी होती पण क्षेत्ररक्षकाने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय. जिथे 4 धावा होत्या पूर्णपणे वाचवण्यात यश मिळालंय. चांगली फिल्डिंग केली असं वाटत होतं काही क्षणाला की हा पुन्हा एकदा चौकार जाईल, पण स्वतःला संपूर्ण झोकून दिलाय. चांगला चेंडू अडवलाय आणि यावर धावा मिळाल्या त्या 2 आणि याच दरम्यान संघाची 50 सुद्धा कंप्लीट झालेली आहे. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. गुरुनाथ दादा यांचा पुढील चेंडू. रुपेश यांना मोठा फटका घेतलाय. लिडिंग एज उडाले, टॉप एज उडाले. स्वतः गुरुनाथ दादा चेंडूच्या खाली आहेत. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा मानस असेल. थ्रो केलाय, चांगला थ्रो तुम्ही पाहिलात. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या. 2 ने धावसंख्या 52. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करायचा आता प्रयत्न असेल मोठी देसाई संघाचा. मोठी देसाई संघ म्हटला तर सध्याच्या तारखेला इन्फॉर्म असा संघ आहे. चांगली कामगिरी होते. बेतवडे संघाला आता प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागेल कारण समोर ताकदीचा संघ आहे आणि गोलंदाजी तर खूप चांगली झाली. पहिलं षटक वगळता सर्वच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. यावेळी खराब चेंडू, दिशाहीन चेंडू होता. पंचांनी लगेच स्वेअर करून घोषित केलंय. धावा 53 झालेल्या आहेत. 4 चेंडू आहे. 4 चेंडूमध्ये 2 मोठे हिट यायला पाहिजे असा डगआउट बॉक्समधून सुद्धा इशारा असेल आणि तसा प्रयत्न देखील बॅटर रुपेशचा असेल. बघूयात पुढील 4 चेंडू कशा प्रकारे. मोठा चेंडू स्लॉट मधला होता, उडवला तर आहे आणि भरपूरच उसळी घेते आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार येतोय तो.
धावा मिळाल्या त्या 4 आणि तुम्ही ऐकलं की आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय म्हणून त्याची नेहमीच ओळख राहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 19 बाईक जिंकण्याचा पराक्रम सुद्धा या खेळाडूच्या नावावर राहिला आहे. आणि तोच खेळाडू आता तुम्ही पाहू शकतात की संपूर्ण भारतभर आपल्या खेळाची छाप सोडत असताना वलटे मॅचच्या दिशेने चौकार आलाय. धावा झाल्या 57. अजून एक चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. आलोंदा कार्पेट जमिनीला चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चौकार. दोन चेंडूवर 2 चौकार आले. धावसंख्या सुद्धा वाढली. धावसंख्या झाली ती 61. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये मोठे फटके. यावेळी चांगला चेंडू डॉट बॉल. शेवटचा चेंडू. तर सन्माननीय मुकुंद भंडारी यांचं व्यासपीठावर आगमन त्यांच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. वेलकम दादा. आणि अजून एक चांगला चेंडू कट केलाय डॉट बॉल. 5 षटका समाप्त झाली. धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहू शकता आता 61 2 गडीच्या मोबदल्यात. आणि या धावा चेस करण्यासाठी बेतवडे संघाला 30 चेंडू असतील आणि 30 चेंडूमध्ये 62 धावा तुम्हाला या कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 62 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागतील. स्पर्धेतील नियम आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तर स्पर्धा नाही तर पूर्ण कल्याण डोंबिवली असोसिएशनचा हा नियम आहे. 40+ फॉर्मॅटमध्ये चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असते. 30 चेंडू 62 धावा या तुम्हाला कंपल्सरी चेसच कराव्या लागते. आणि नाणेफेकीसाठी लगेचच आम्ही वळतोय मुख्य व्यासपीठाजवळ. तिथे तुम्हाला पाहायला मिळतील जुनी डोंबिवली 40+ संघ आणि त्याचबरोबर खिडकाळी 40+ संघ. तोपर्यंत ऐकू एक मधुर संगीत. अतिथी आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकी करू आणि लगेचच सामन्याकडे वळू. पण तोपर्यंत आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. तर मी आमंत्रित करतो आमचे खास सन्माननीय व्यक्तिमत्व शिवाजीदादा भंडारी आणि त्याचप्रमाणे दीपकदादा पाटील हे दोन्ही उद्योगपतींचा आम्ही लगेचच स्वागत करतोय VIP डाईसमध्ये आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तिथे लगेचच नाणेफेकी होईल. आणि दोन्ही संघांना विनंती करतो जुनी डोंबिवली गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि त्याचप्रमाणे योगेश प्रतिष्ठान ईश्वरी 11 खिडकाळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही लगेचच विनंती करतोय. आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकी करतो. एका बाजूला तुम्ही पाहू शकता आई गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता योगेश प्रतिष्ठान ईश्वरी 11 संघ खिडकाळी. या दोन मातब्बर खेळाडूंच्या दरम्यान रंगणारी ही सामना आम्ही आमचे मान्यवर शिवाजीदादा भंडारी आणि त्याचबरोबर दीपकदादा भंडारी यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करू. तर एका बाजूला लिहिलं आहे आई गावदेवी चषक आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं आहे जय मसोबा स्पोर्ट्स. तर या दोनमध्ये तुम्हाला एक कॉल करायचा आहे. तर कॉलिंग कोण करणार आहे? तर खिडकाळी संघ कॉलिंग करते आणि कॉल असणार आहे तो आई गावदेवी आणि आलाय तो जय मसोबा म्हणजेच जुनी डोंबिवली क्रिकेट संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. तर काय निर्णय असेल तर मी मान्यवरांना विनंती करतो तुम्ही तुमच्या आसनावर स्थानपन्न व्हा. लगेचच आम्ही तुमच्याकडे वळूच. तर एक मिनिट. क्षेत्ररक्षक. तर सकाळचा सत्र आहे तुम्ही पाहिलं की धावा झाल्या आता 61. व तुमचा देखील किती प्रयत्न असेल?
आमचं जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्या धावा चेस करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि जुनी डोंबिवली संघ म्हटलं तर यंदाच्या सीझनमध्ये चांगला फॉर्ममध्ये खेळतोय, 1 ते 2 सामने कंटिन्यू जिंकतोय. अमितची चांगला खेळ होतोय, तुझा देखील काल चांगला खेळ झाला कोळेगावच्या स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण टीम बॅलन्स आहे. तर मी एकच म्हणेन की ही स्पर्धा देखील तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न कराल का? डेफिनेटली आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन तर खूप सुंदर आहे, ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि नक्कीच ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. चालेल, थँक्यू. तर दादा, नाणेफेकी गमावली, तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे, तर तुमचा किती धावा करायचा प्रयत्न असेल? नक्कीच 60 प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण जुनी डोंबिवली माझे संघ हा फार मोठा संघ आहे. कालच आम्हाला त्याही पराभूत केले आहे. कल उनकी बारी थी, आज हमारी बारी देखूंगा. आणि कालच तुमची भेट झालेली आहे, त्यात तुमचा पराभव आहे, पण आज पराभवाचा वचपा तुम्हाला काढावा लागेल. आणि उत्तम दादाने एक संकल्पना आणली, 40+5 संघ आणि 40+ संघ असा एक सामना रंगणार आहे दिनांक 1-2 तारखेला. तर उत्तम दादाच्या या संकल्पनेबद्दल तुम्ही काय म्हणाल? चांगलाच संकल्प असेल, कारण 45 प्लसचे खेळाडू भरपूर आलेले आहेत आता. त्यामुळे आपले जुने खेळाडू आहेत 45 प्लस, त्यांना मैदानावर उतरायची चान्स भेटत नाही आणि ती चान्स देण्याचा प्रयत्न करतो उत्तम पवार. त्याचा धन्यवाद. चालेल, तर उत्तम दादासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा असणे संपूर्ण क्रिकेट टीमला. आम्ही वळतोय आमचे साथी समालोचक योगेश पाटील सरांकडे खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. धन्यवाद पिंट्या दादा. पहिला चेंडू ते मात्र टॉपेज होती. पहिल्याच धावावर इथे मात्र श्रीगणेशा होतोय. वैयक्तिक आणि संघाचा देखील एका धावेने श्रीगणेशा झालाय. बासष्ट धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र पहिल्या चेंडूवर एका धावेने अकाउंट ओपन केला जातोय. थोडंसं फंबल होत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर. आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकता जुनी डोंबिवली 40+ क्रिकेट संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू राजूदादा सावंत यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संदीप भुईरसाठी क्षेत्ररक्षण थोडस जाळं आखलं जात आहे गोलंदाज ज्ञानेश्वर कडून. फुलरलेनचा चेंडू डीप, थोडस फंबल होत आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, हातामधून चेंडू निसटला. 2 धावेने इथे मात्र समाधान. नक्कीच एका धावेचं रूपांतर इथं मात्र सहजरित्या 2 धावेमध्ये करताना पाहायला मिळाले. 2 फलंदाज जयेंद्र पाटील आणि संदीप भुईर. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय 30 यार्ड सर्कल मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेग मधून काहीतरी आवाज आला चेंडू टाकण्याच्या आधी. तेच त्यांनीच ज्ञानेश्वर थोडेसे नक्कीच माइंड मध्ये काहीतरी विचार आला की स्टॉप म्हणाले की काय म्हणाले, त्याच्यामुळेच ज्ञानेश्वर थोडेसे थांबले गेले. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता, कट केला होता चेंडू, पण पॉइंटचे क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारे चेंडू अडवण्यात सज्ज झालाय. तरी देखील एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 4 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी होती. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने आतापर्यंत हाताळला जातोय. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप होतं. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कडून गॅप मधून चेंडू चाललाय, चौकार. साइड द ऑफ स्टंप चेंडू होता, वाईटचा चेंडू होता, त्याला छेडछाणी केले. चांगला फटका म्हणावा लागेल. स्क्वेअर कटचा हा फटका, गॅप मधून चेंडूला ढकलला. चेंडू चौकाराच्या स्वरूपाने इथे धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा ज्ञानेश्वर सज्ज. चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दूरवर आहेत. एक टप्पा
दुसऱ्या टप्प्यासाठी जात आहेत. चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त जरूर केलं होतं, परंतु चांगल्या प्रकारचं बॅकअप तिथे पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10 या आकड्यावर. संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतला आणि त्याच कारणाने या 2 धावा आलेखावर पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आलेख 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, किंचितशी लाईन पाहावी लागेल. थोडस चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप गेला. चांगला चेंडू हाताळला होता, अवे फ्रॉम द बॉडी होता, परंतु चेंडू रिव्ह्यू फक्त बीमर साठी आणि रनआउट साठी आहे. दोन्ही संघांना त्याचा उपयोग करता येईल. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये निलेश जाधव पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू हवेत होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक करतोय चुकी, मिळालाय जीवदान. इथे मात्र संधी जरूर होती, पहिला ब्रेक थ्रू मिळवायची, परंतु संधी इथे मात्र सुटलेली आहे आणि अशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक इथे मात्र समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा पाठलाग करताना मेंडेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी केली होती ज्ञानेश्वरनी. संधी जरूर निर्माण झाली होती. 2 चेंडू हवेमध्ये जरूर होते. शेवटच्या चेंडूवर संधी होती, हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळला. नक्कीच जीवदान मिळालंय तिथे मात्र जयेंद्र पाटीलला. त्याचा फायदा कशा प्रकारे घेईल, ही कॅच ड्रॉप झेल ड्रॉप जी झाली ती कितपत महागडी ठरू शकते ही येणारी वेळ सांगून देईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मोठी देसाई संघाकडून. दीपक पाटील येत आहेत. तर स्पीडअप करायचं आहे, फायनल डे आहे, त्यामुळे आपल्याला स्पर्धा आज एक्स्ट्रा मॅच देखील पाहायला मिळेल. फायनलचा सामना कालच्या दिवसामध्ये चिकनगड संघाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. चिकनगड संघाचा विचार केला गेला तर काल देखील सुपर 3 मध्ये भोपरच्या चषकामध्ये पोहोचलाय. चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त घेतो आणि हाईट देखील प्राप्त करतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर बाहेर गिरकी घेतोय. फिंगर रोल केली होती त्या चेंडूवर आणि तशाच प्रकारचे चेंडू गरकन बाहेर निघालाय. पूर्णपणे बीट झालेत फलंदाज जयेंद्र पाटील. पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती, परंतु यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिले. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. तर खूप चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क रिप्लेच्या माध्यमाने आपण पाहिलं गेलं तर आधीच ओळखलं होतं. चेंडू बोट रोल केली होती, फिंगरने रोल केली होती, त्यानंतर क्रीजचा वापर योग्य रीतीने केला आणि त्याच प्रकारचा हा फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळाला. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. प्रॉपर टायमिंग तिथे मात्र जुळून येताना पाहायला मिळाला नाही. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस थोडंसं स्पीड जास्त होता आणि त्याच कारणाने डॉट चेंडूची समाप्ती होते. चौकाराचं प्रत्युत्तर येतं मात्र सेट करत असताना दीपक पाटील हा गोलंदाज. यावेळेस खूप चांगला प्रकारचा चेंडू बॅट अँड
यष्ट्यांच्या मधून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती इथे मात्र होत असताना चांगला कमबॅक करतोय आता मात्र दीपक. यावेळी चांगला फटका आहे. येस, इट इज बिग. खूप चांगल्या प्रकारचा फटका, त्याच प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न, तोच त्या चेंडूची वाट पाहत होता आणि जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या फ्लाय झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. खूप चांगल्या प्रकारची सुरुवात म्हणावी लागेल बेतवडे संघाकडून. चेस करत असताना 62 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना आता मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या आली होती. आता मात्र चांगल्या प्रकारचे फटके येत आहेत जरूर, परंतु जर विचार केला गेला तर 3 चेंडू डॉट देखील आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. 2 मोठे फटके जरूर आलेत. या चेंडूवर काय येते पाहणं गरजेचं असेल. समोरच्या दिशेला खेळून काढलंय. लॉफ्टेड ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यावर येतोय, उचलतोय, फेकतोय. बॅकअप बॅकअप आहे खूप चांगल्या प्रकारचं. आपण जर पाहिलं गेलं तर स्क्रीनवर 1 2 3 4 5 6 बॅकअप आले होते. हे टीमवर्क आहे. एखाद्याकडून जर ड्रॉप झाला तर त्याला 1 2 3 नव्हे तर 4 4 बॅकअपला होते क्षेत्ररक्षक. खूप चांगल्या प्रकारचं टीमवर्क पाहायला मिळतो. देसाई संघाकडून 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 23. 0 लॉस. आता मात्र दोन्ही फलंदाज सेट झालेत जरूर, परंतु डॉट चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू डॉटच्या स्वरूपाने, 1 चौकार, 1 षटकार आणि शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव पाहायला मिळाली. आता मात्र समीकरणाचा जर विचार केला गेला तर 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आहे. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली आहे मोठी देसाई संघाने आणि त्याचाच पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये 23ची धावसंख्या गाठली आहे बेतवडे संघाने. अजूनपर्यंत टार्गेट आहे 18 चेंडू 39 धावसंख्येचा. कशा प्रकारे हा टार्गेट चेस केला जातोय. सलामीचे 2 मात्र फलंदाज पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मोठी देसाई संघाकडून. सुभाष 7/9 जर्सी परिधान करून तिसऱ्या चेंडूचा पहिला चेंडू खेळण्यासाठी जयेंद्र पाटील सज्ज आहेत. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना इथे मात्र प्रत्येक डॉट चेंडू हा बेतवडे संघावर प्रेशर क्रिएट करणारा चेंडू असेल. यावेळी लॉफ्ट ड्राईव्ह समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर दुसरीचा प्रयत्न वेगाने केला जातोय आणि 2 धावा ते मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. कुछ ना से सही कुछ तो सही. या आधीचा चेंडू डॉट आला, परंतु या चेंडूवर 2 धावा जरूर आलेत. म्हणजे सिंगल डबल डॉट चेंडूपेक्षा कधीही चांगली. जेव्हा जेव्हा चौकार षटकार येत नाही तोपर्यंत एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या फलक हलवणं ही महत्वाची भूमिका असते. यावेळेस देखील लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये लॉंग ऑन क्षेत्ररक्षक थोडस चुकीची फेकी, परंतु बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो मोठी देसाई संघाकडून. या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर 6 बॅकअप आपल्याला पाहायला मिळाले होते. पूर्ण अर्धी टीम म्हणावी लागेल बॅकअप साठी तैनात होती, कारण का चुकीला माफी नाहीये.
काही चेंडूचा विचार केला गेला तर संत गतीची चेजिंग म्हणावी लागेल बेतवडे संघाकडून. प्रयत्न जरूर चालू आहेत. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉफ्टर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु डीपमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये खूप चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपल्याला प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन फक्त ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 28. कुठल्याच प्रकारचा गडी इथे बाद नाहीये. जमेची बाजू म्हणावी लागेल बेतवडे संघासाठी. ज्या प्रकारची धावसंख्या उभारली आहे, एकेरी आणि दुहेरी धावसंख्येला जास्त प्रमाणात भर दिला गेलाय. शेवटचे 3 चेंडूंचा जर विचार केला गेला, 3ही चेंडूवर दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली आहे आणि दुसऱ्या चेंडूवर देखील दुहेरी धावसंख्या. तब्बल तिसऱ्या षटकाचा जर विचार केला गेला तर सुभाषच्या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मोठी देसाई संघासाठी. ज्या प्रकारचा टार्गेट सेट केला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्ञानेश्वरने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर दीपकने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून 11 धावसंख्या खर्च केली आणि त्यानंतर सुभाषच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी 9 धावा खर्च केल्या. सकाळचं सत्र आहे. गुलाबी थंडी जाणवते जरूर, परंतु पाण्याची गरज पाहायला मिळते. फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील आणि ती पाण्याची सोय देखील या स्पर्धेसाठी करणारे मुकुंद भंडारी हे देखील व्यासपीठावर आहेत. चांगल्या प्रकारचं योगदान त्यांचं या स्पर्धेला. विकास जाधव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावर. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल त्यांच्या अंतर्गत. एका स्पर्धेमध्ये फायनलला पोहोचलेत आणि एका स्पर्धेमध्ये जर विचार केला गेला सोनारपाडा सेमीपर्यंत मजल मारली होती. सोनारपाडा चषकामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. नवोदित खेळाडूंना घेऊन ही स्पर्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. सोनारपाडा चषकासारख्या स्पर्धेमध्ये सेमीपर्यंत मजल मारली होती. तसेच गांधारी स्पर्धेमध्ये देखील फायनलमध्ये पोहोचलेत. ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल. आजच्या दिवसामध्ये उंबर्डे गावात ट्रॉफी जरूर येईल. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला गेला तर 12 चेंडू 30चं समीकरण असताना पुन्हा एकदा ज्ञानेश्वरला प्राचारण करण्यात आलाय. समोर जर फलंदाजाचा विचार केला गेला तर जयेंद्र पाटील अजूनही आहेत क्रीजवर. खूप सारे चेंडू फेस केल्यात. आता मात्र सेट झाले असावे आणि आता मात्र 12 चेंडू 30ची गरज. पहिला चेंडू ज्ञानेश्वर, वेगवान गतीचा चेंडू ऑन साइडला उडवला जरूर आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूवर येतात. एक टप्पा घेत असताना तोपर्यंत अवधी होता. तिसऱ्या धावेसाठी धावले. चुकीची फेकी म्हणावी लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशाच प्रकारच्या धावांची गरज आहे बेतवडे संघाला आणि 3 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या फलक फ्लाय होतोय 35 या आकड्यावर. 35. थँक्यू डीजे. लाल लाल कपाळी कुंकू तुझा, कपाळ दिसतो छान गो. कारले गावाची एकविरा तू, आम्हा भक्तांची हाय शान गो. बोला आई माऊलीचा उदो उदो. खूप चांगल्या प्रकारचं संगीत येत असताना पुढील चेंडू ज्ञानेश्वर. यावेळेस स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. जरूर अपील केली गेली होती, परंतु लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावर ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 36 या आकड्यावर. हवेचा वेग जर आपण पाहिला गेला तर उपयुक्त अशी हवा आणि उपयुक्त अशा एंडवर सध्या फलंदाजी करतेय. त्या हवेचा फायदा बेतवडे संघ घेईल का? येस, वारंवार फंबल होत असताना पाहायला मिळालेत ज्ञानेश्वर. जर विचार केला गेला तर तिसऱ्यांदा स्टॉप झालेत. गोलंदाजी करत असताना थोडस मनामध्ये चल बिचल जरूर चालू आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर खालून प्रवास करतोय.
सबमरीन डिलिव्हरी, ज्या प्रकारे सबमरीन पाण्याच्या आतून प्रवास करते त्याच प्रकारचा हा चेंडू पडल्यानंतर खालून निघून गेले सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय मोठी देसाई संघाकडून ज्ञानेश्वर. यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढले. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सलामीचे फलंदाज टिकून जरूर राहिलेत, परंतु हवी तशी धावसंख्या पाहायला मिळत नाही. समीकरण थोडंसं मागडं होत चाललंय. समीकरण आता जाऊन पोहोचले 8 चेंडू आणि 25 धावसंख्या. एक चौकार, एक षटकार आत्मविश्वास वाढवण्याचं काम जरूर करेल फलंदाजांचा. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे ज्ञानेश्वरकडून, व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. लाईनमध्ये व्हेरिएशन्स आहेत, स्पीडमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. कधी स्लोवर कधी फास्टर वन पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल मोठी देसाई संघाकडून. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पेश केली. ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं 62 धावसंख्येचं, त्या 62 धावसंख्येचं पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 37. या वेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल जरूर झालाय आणि त्याच कारणाने पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39, 39 या आकड्यावर. 7 चेंडू 23. हा चेंडू महत्वाचा असेल. 7 चेंडू 23 ची गरज असताना या चेंडूवर कशा प्रकारची धावसंख्या उभारली जाते हे बेतवडे संघासाठी एक निर्णायक असेल. आणि एखादा डॉट चेंडू स्ट्रॉंग बाजूने मोठी देसाई एंड करू शकते. डायरेक्ट पकडलं पाय आणि समोरच भेटलंय. अपील उचलून धरली पंचांनी. इथे मात्र पहिला मोठा हादरा बसतोय बेतवडे संघाला. संदीप भोईर बॅक टू द डग आउट. तिने हाताळलंय. या वेळेस वेगवान गतीचा चेंडू होता. पहिली सफलता इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतो ज्ञानेश्वरच्या माध्यमाने. हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा वेगवान गतीचा हाताळून काढलाय आणि इथे मात्र संदीपला आता तंबूच्या आश्रयाला यावं लागतं. शेवटच्या षटकाचा विचार केला गेला तर 6 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज. तर निर्णायक षटक हाताळण्यासाठी मोठी देसाई संघाकडून गुरुनाथ पाटील येत आहेत. 6 चेंडू आणि 23 ची गरज आहे. स्ट्राईकवर आहेत सलामीचा एक मात्र फलंदाज जयेंद्र पाटील. जयेंद्रच्या बॅटमधून एक चौकार षटकार जरूर पाहायला मिळालाय. तीच कामगिरीची आवश्यकता जिंकण्यासाठी असेल. परंतु गुरुनाथ पाटील पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू होता. फिंगर रोल केली होती. चांगला योग्य रीतीचा टप्पा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान देण्यास भाग पाडलाय जयेंद्र पाटीलला. जयेंद्र पाटील सेट आहे. तर मात्र कुठल्या प्रकारची भूमिका साकारतोय. नवीन फलंदाज सोपान पाटील आलेत. सोपान पाटील आपली मात्र ताकद इथे सिद्ध करावी लागेल. 5 चेंडू 22 ची गरज असताना डावखुरे फलंदाज आलेत आणि डावखुरे फलंदाजासाठी सध्या तरी हवा खूप चांगल्या प्रकारची आहे. उपयुक्त अशी हवा डावखुऱ्या फलंदाजासाठी म्हणावं लागेल. समोरच्या एंडने जेव्हा जेव्हा खेळायला मिळेल डावखुऱ्या फलंदाजासाठी हा एंड सध्या तरी उपयुक्त आहे. त्याचा फायदा कशा प्रकारे घेतोय. चिंचेच्या झाडावर फडकणारा भगवा आपल्याला सांगून देतोय की हवा कुठल्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पाच चेंडू 22 ची गरज. स्पीडअप करायचं आहे.
जर विचार केला गेला तर अजूनही पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप सारा वेळ या मॅच मध्ये गेलाय. फुलरलाईनचा चेंडू लोअर फुलटॉस म्हणता येईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतःला झोकावून दिले चेंडूवर. 2 पेक्षा जास्त काही नसेल. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. चौकार षटकार आना चाहिए बेतोडे संघासाठी. 4 चेंडू आणि 20 ची गरज. अशा प्रकारे हे समीकरण साध्य होईल. डावखुरा फलंदाज सोपान पाटील एक ताकदवान फलंदाज आहे. चेंडू रडाल मध्ये आलाय जरूर आणि फेकून दिलाय. बेतोडे संघाची आशा मात्र आता पल्लवित झाल्यात या षटकाराने. सोपान पाटीलच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. षटकाराने मात्र आशा पल्लवित जरूर झाल्यात आणि प्रेशर मध्ये आणलाय. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलाय मोठी देसाई संघाला. नक्कीच आता कानमंत्र दिले जातील. एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की एकमेकांना मदत करा, हवी ती मदत करा. इथे मात्र मदत करण्यासाठी संपूर्ण टीम गोलंदाजाला मात्र कानमंत्र देतो आणि त्याचं कारण म्हणजे सोपान पाटीलच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. आशा पल्लवित झाले जरूर. मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. 3 चेंडू 14चं समीकरण. प्रत्येक चेंडूला आता सीमा रेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. आशा पल्लवित अशाच ठेवाव्या लागतील सोपान पाटीलला. त्या चेंडूवर 2 धावा तरी येणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत या चेंडूवर पाहू शकाल. पुन्हा एकदा रडाल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. सोपान पाटील नावाचा ब्रँड चिटकवत हा चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. डीजे 6 चेंडू 23 ची गरज असताना एकेरी बाजूने इथे मात्र मोठी देसाई या मॅच मध्ये बनून राहिली होती. त्यानंतर सोपान पाटील आले आणि म्हणाले की पिक्चर अभी बाकी है. 2 षटकाराने आता मात्र समीकरण खुल्लं झालंय. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. ज्या प्रकारचा उल्लेख केला होता की सोपान पाटीलकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता इथे मात्र सिद्ध करत असताना यावेळेस 2 धावा येणं गरजेचं असतील. एक पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून आणि आता मात्र गोल्डन षटकार यावं लागेल. मॅच मध्ये आली आहे. पहिलीच मॅच रोमांचक मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ही मॅच या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषकाच्या दुसऱ्या फायनल डे मध्ये पहिलीच मॅच आपल्याला रोमांचक पाहायला मिळतीये. 1 चेंडू आणि 6 ची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हणजे चेंडूला हवाई सफर घडवावी लागेल. सोपान पाटीलने आपली क्षमता सिद्ध केली. बॅक टू बॅक 2 षटकार. येस, पाणी घेऊन जाऊ शकताय. गोल्डन षटकार येईल का? सोपान पाटीलकडे ती आशा आहे. अभी नहीं तो कभी नहीं हा चेंडू ठरवेल कोणता संघ या स्पर्धेचा अस्तित्व टिकवेल. अस्तित्व टिकवण्याची संधी बेतोडे संघाला देखील आली आहे. सोपान पाटीलला आता मात्र या चेंडूला बाहेर पाठवावं लागेल. जर या स्पर्धेचं आपल्या टीमचं आपल्या संघाचं अस्तित्व पुढे न्यायचं असेल तर यस, स्पीडअप करायचं आहे. खूप वेळ या स्पर्धेसाठी आपण पाहायला मिळाला. कारण जर पाहिलं गेलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारी ही मॅच प्रेक्षकांना देखील अशा प्रकारच्या मॅचेस बघायला आवडतात आणि ती मॅच त्यांच्या मेजवानीसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाली. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला होता.
त्यानंतर सोपान पाटील आलेत आणि संपूर्ण पिक्चर बदललाय जरूर. गोल्डन षटकार येईल का? एका बाजूला गोलंदाजी करत असताना गुरुनाथ पाटील आणि दुसऱ्या बाजूला सोपान पाटील. काय चेंडू हाताळलाय गुरुनाथ पाटीलने. यॉर्करचा चेंडू पूर्णपणे ब्लॉकहोलचा चेंडू पाय पकडले आणि सोपान पाटीलला सांगितला की गुरुनाथ पाटील देखील कमी नाहीयेत. नक्कीच चुरस निर्माण झाली जरूर होती. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचली गेली सोपान पाटीलने, परंतु शेवटचा चेंडू ज्या प्रकारचा हाताळलाय पूर्णपणे ब्लॉक केलं सोपान पाटीलला. ज्या प्रकारचा चेंडूचा टप्पा होता, परंतु काय लढलात बेतवडे संघ. हार्ड लक म्हणावी लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचण्याचं काम इथे सोपान पाटीलच्या माध्यमाने केलं गेलंय. नक्कीच हार्ड लक म्हणावी लागेल आणि चांगली कामगिरी म्हणता येईल.